नमस्कार. महाराष्ट्र पोर्टलवर एक बातमी वाचली. मोहन नाईक नावाचे मुख्य अभियंता रस्ते व इमारत विभाग महाराष्ट्र राज्याच्या सरकारी इमारतींचे भविष्य घडवणारे ह्याला सरकार 85,000 रुपये दरमहा पगार देत होते. जेव्हा ACBने म्हणजे अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेव्हा छापा मारला तेव्हा त्यांच्या घरात 100 कोटीहून अधिक रुपयांचं साम्राज्य होतं. 20 एकर जमीन, एक अख्खं गाव असेल ना त्याच्यावर. 5 किलो शुद्ध सोन्याची बिस्किटं आणि काही दागिने, 7 आलिशान फ्लॅट्स, एक ट्रायप्लेक्स विला ज्याच्या नोंदणीसाठी 2.5 लाख रुपये खर्च आला. कुकुटपल्लीमध्ये आणखीन एक आलिशान घर ज्याची किंमत अंदाजे 65 लाख आणि विदेशी दारूच्या 7 महागड्या बाटल्या. सध्या ह्या माणसाला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे. पण विचार करा, जेव्हा पावसाळा सुरू होताच हे रस्ते का वाहून जातात? याचं उत्तर हेच आहे. तुम्ही आम्ही सगळे दरवर्षी पावसाळ्यात हळहळ व्यक्त करतो, सरकारला दोष देतो. आत्ताच रस्ता बांधला आणि एवढा वाहून कसा गेला? ह्याचं उत्तर आपल्यासमोर आहे. रस्ता पुलासाठी निधी जो दिलेला असता त्याचा अर्ध्या अधिक पैसा हा अशा पद्धतीने गहाळ केला जातो. लाचलुचपतीच्या ह्याच्यामध्ये वापरला, ह्याच्यामध्ये भागीदार असतात हे सगळे. आणि मग रस्त्यावर फक्त मिळतात काय आपल्याला? धूळ आणि चिखलच मिळणार ना. व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं डांबर वगैरे घातलंच जाणार नाही. सिमेंट जे काय वापरायचं आहे ते चांगल्या प्रतीचं वापरलंच जाणार नाही. त्याच्यामध्ये मिश्रण असलेलं कमी दर्जाचं असंच वापरलं जाणार. विचार करा, आपल्याकडे पहाटे सकाळी उठून पेपर टाकणारे, दूध पोचवणारे, अलार्म नंतर वाजतो ते आधी उठतात आणि कामाला लागतात, असा कष्टकरी वर्ग आहे. असे कितीतरी लोक आहेत फक्त भाकरी आणि मिठावर जगणारे आहेत, कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय लावणारे आहेत. थोडा विचार करा, किती कष्ट करतात ते लोक 2 वेळेच्या, 1 महिना गाठण्यासाठी, 2 वेळेच्या पोटासाठी. आणि हे लोक ट्रायप्लेक्स, किती जमीन करावी, किती सोनं असावं, किती जागा घ्याव्यात, ह्यालाही ह्याचं समाधानच नाही. लालसा फक्त वाढवत जायचं. किती पुरणार आहे, किती हे होणार आहे, कुठेच धारबंद नाही. आणि ह्याला म्हणजे हा एकच मोहन नाईक नाही. आता मी हे माझ्या वाचनात एक आलेलं आहे. मी असे कितीतरी मोहन नाईक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, वेगवेगळ्या विभागात विखुरलेले आहेत. मागेच आपण त्या न्यायालयातल्या यशवंत शर्मांची त्यांनी लाखोने पैसे जळल्याची त्यांनी जळल्याची बातमी वाचलेली आहे. म्हणजे न्यायालयापासून सगळ्या विभागात अशी माणसं भरलेली आहेत. पोखरून खाते आपला देश. आणि मुळात भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या आहे. अशा लोकांना शिक्षा होत नाही. आणि त्यांनी जो अशा पद्धतीने जमवलेला बंगला असतो किंवा पैसे असतात किंवा दागिने असतात, त्याचा कधी लिलाव झाला किंवा काय, अशा गोष्टी आपण ऐकत नाहीत. काय त्यांना शिक्षा होते हे आपल्याला कळतच नाही, की जेणेकरून त्याची भीती नवीन कोणाला लागेल किंवा काय, असं काहीच नाही. काय होतं आहे, 4 दिवस लोक नाव घेतील, बघतील, मग तो माणूस पुन्हा थोडे पैसे चारून
नोकरीमध्ये पुन्हा राहतो, किंवा अगदीच गेली नोकरी गेली तरी आहे ते त्याच्याकडे आहे त्याच्यावर तो मजेत राहतो. कुठे तरी भीती पाहिजे ती नाही आहे. मग ती न्यायालयाची असू दे, कायद्याची असू दे, किंवा साधी पूर्वी ना माणसांनी 4 लोक काय बोलतील ही जी भीती होती ना ती सुद्धा गेलेली आहे. काय लोक किती आठवणीत ठेवणार आहे. थोड्या महिन्याने वर्षाने हा माणूस आज एवढा त्याचा पेपरात वगैरे फोटो आलेला आहे, अगदी निर्लज्जपणे थाटमानेने समाजात अगदी छान विसरून जाईल. पैशाची कमतरता नाही आहे त्याच्याकडे, कोणालाच कोणाची भीती नाही आहे. बघा, तुम्हाला ही लालसा आहे ना, अशा घाणेरड्या कृती करून घेतं आणि जनतेचे, साध्या माणसांचे हाय लावून घेतं. आता ह्या एकाला पकडून काहीच होत नाही आहे. असे कितीतरी लोक असतील, कितीतरी कर्मचारी असतील. आणि हे फक्त सरकारी बार का ह्याच्यात आहे असं नाही, हे खाजगी ह्यामध्ये सुद्धा लाचलुचपत आणि ह्याचं लोण पोचलेलं आहे. आणि हा आपल्या देशाला पोखरून काढणारा मोठा रोग आहे. तुम्हाला पटते का हे? बघा, तुम्ही माझं ऐकतं त्याबद्दल मी आभारी आहे.